घर बैठे तो लाचार कहलाएंगे, लड़कर हारे लड़कर हारे तो मिसाल बन जाएंगे. अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण लढलो. मी सुरुवातीपासून आपल्याला सगळ्यांना सांगत आलेलं आहे की लोकशाही मार्गाने सर्व इलेक्शन झाल्या पाहिजेत आणि माझ्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशान्वये मी पुरोगामी विचार या जिल्ह्यामध्ये टिकला पाहिजे आणि तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून हे इलेक्शन लढलो. मला या ठिकाणी हिणवलं गेलं 16 मतं आहेत त्यांच्याकडे फक्त, तर मी त्याच्यावरती 100 मतं अजून ऍड केलेली आहेत. 2 आकडे सुद्धा पार करणार नाहीत असं मला हिणवलं गेलं. वसंतनाना या ठिकाणी 3 आकडे अंकात नेण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. पुरोगामी विचार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी झालेला आहे. आता इलेक्शन संपलेले आहेत. सगळ्यांनी मिळून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू आणि जिथं अकेला बघावंगा इन सबको, किती त्रास देऊ द्या. आणि सगळ्यात शेवटी मला एवढंच सांगायचं आहे, दुआ में याद रखना. कोण काय म्हणतंय विद्यमान पालकमंत्र्यांबद्दल याच्यावर मला काही जायचं नाही, परंतु तुम्ही जो प्रश्न मला विचारला की त्यांच्या जागी दुसरं कोण असतं, मला जे काय राजकीय अनुभव आहेत आणि विद्यमान सरकारमधले जे काही मंत्री महोदय आहेत, ह्याच्यापूर्वी मी खासदार म्हणून आणि एक डीपीडीसीचा सदस्य म्हणून काम करत असताना मला विशेषतः चंद्रकांत दादांचा अनुभव आलेला आहे. चंद्रकांत दादा जर या ठिकाणी असते तर निश्चितच हे इलेक्शन वैचारिक दृष्ट्या सगळ्यांना घेऊन, सर्व पक्षीय लोकांना घेऊन कधीच बिनविरोध झाली असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.